मित्रांनो नमस्कार. नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हीही जर संजय गांधी निराधार योजनेची किंवा मग विविध कल्याणकारी योजना आपल्या ज्या महाराष्ट्र राज्यामध्ये राबवल्या जातात, कुठल्याही प्रकारच्या योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्हाला जर आर्थिक सहाय्य या योजनेतून जर मिळत असेल तर मग तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. मित्रांनो, सध्या विधान परिषदेचे पावसाळी अधिवेशन हे चालू आहे आणि मग या अधिवेशनादरम्यान माननीय मंत्री श्री नरहरी झिरवळ साहेब यांनी राज्यात सुरू असलेल्या विविध कल्याणकारी योजनांसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण माहिती ही दिलेली आहे. आणि त्यानुसार मित्रांनो, विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी प्रणालीद्वारे देण्यासाठी आधार लिंक हे अनिवार्य केलेले आहे. त्याचप्रमाणे जी संजय गांधी निराधार योजना आहे, या योजनेसाठी आधार जोडणी अनिवार्य आहे. म्हणजेच मित्रांनो, आता लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रशासित असेल किंवा राज्यशासित असेल किंवा केंद्र आणि राज्य शासन या दोन्ही मिळून ज्या काही कल्याणकारी योजना राबवल्या जातात आणि त्या अंतर्गत लाभार्थ्यांना जे काही आर्थिक सहाय्य दिले जाते, आता ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये डायरेक्ट ते पैसे जमा हे केले जाणार आहे. ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. बऱ्याच लोकांना या प्रणालीद्वारे पैसे देखील मिळत आहे आणि याबद्दलचीच माहिती या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे की या प्रणालीसाठी आधार लिंक हे अनिवार्य केलेले आहे. मग या अंतर्गत जी संजय गांधी निराधार योजना आहे, यासाठी देखील आधार जोडणी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे आणि लाभार्थ्यांची ही आधार नोंदणी करण्यासाठी शिबिरांचे आयोजन देखील करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ते पुढे म्हणाले की आत्तापर्यंत 40,48,988 लाभार्थ्यांचे आधार लिंक हे झालेले आहे आणि उर्वरित अपूर्ण नोंदणीमुळे थेट लाभ मिळू शकलेला नाही. यामध्ये काही मृत व्यक्तींचाही समावेश आहे, विशेषतः जे कुष्ठरोगी आहेत, हातांनी काम करणारे श्रमिक आहेत, महिला ज्यांचे थंब इम्प्रेशन उमटत नसल्याने आधार लिंक होत नाही. कलेक्टर, महसूल आयुक्त, NGOज यांच्यासोबत बैठक घेऊन आधार लिंक प्रक्रिया सोपी करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहे. झोपडपट्टी, शहरी भाग व ग्रामीण भागातील गरजूंसाठी विशेष शिबिरे घेण्यात येणार असल्याचीही माननीय मंत्री महोदयांनी सांगितले आहे. म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची बाब अशी आहे की जर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात, त्या योजनांपैकी कुठल्याही योजनेचे किंवा संजय गांधी निराधार योजना असेल, मग यापैकी कुठल्याही योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल आणि तुम्हाला आर्थिक सहाय्य या योजनांतून जर मिळत असेल, तर मग तुम्ही जर अद्याप जर तुमचे आधार कार्ड जर लिंक केलेले नसेल तर ते लवकरात लवकर तुमचे बँक खात्यावरती डीबीटी प्रणालीने पैसे येण्यासाठी ते आधार लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो काही लाभ शासनाकडून मिळतो तो मिळण्यामध्ये अडचण येणार नाही. आशा आहे मित्रांनो, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल, नक्कीच यूजफुल वाटली असेल. जर मित्रांनो हा व्हिडिओ, ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा. आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.